नील थांब जरा, ऐक तरी माझं. चूक माझी आहे की मी समजून बसलो की माझी रोशनी सगळ्यात वेगळी, पण तू आज माझा विश्वास तोडून टाकलायस. मुंबईवाला पोरगा कर्नालला पोहोचलाय आणि तो ऑडिशनची तयारी पण करतोय. आत्ताच्या आत्ताच हा प्रोग्राम बंद करून येतो. थांब थांब थांब. आय नो की तू हाच विचार करत असशील की मी सर्वांना सांगेन की आमच्या घरात जो कपड्यांची फॅक्टरी टाकण्याच्या निमित्ताने आलाय तो ऍक्च्युली तोच मुंबईवाला आहे ज्याला अज्जू भैया आणि त्याची सगळी गँग शोधतीये. पण डोंट वरी, मला सिक्रेट सेफ ठेवणं खूप आवडतं. बस एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. मला म्हणायचं होतं की एक छोटासा फेवर पाहिजे होता. ते ऍक्च्युली लास्ट स्टेप ठीक नाही झाली ना, सो कॅन यू प्लीज हेल्प मी विथ दॅट? फक्त लास्ट स्टेप? आय मीन फक्त लास्ट स्टेपच का? पूर्ण डान्स शिकवेन. आफ्टर ऑल माझं सिक्रेट तुझ्याजवळ आहे. म्हणूनच ते सर्व लोक तुला स्मार्ट बॉय म्हणतात. शाल्वी, या. एक मिनिट, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. आतमध्ये ऑडिशन चालू आहे. इथेच वाट पहा. जेव्हा त्यांचं होईल ना तेव्हा मी तुम्हाला आत बोलवेन. ओके? दॅट्स इट फॉर टुडे. वाव सर, सुपर माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. जितकं ऐकलं होतं ना तुमच्या बाबतीत, तुम्ही त्याहीपेक्षा उत्तम डान्सर आहात. आणि तुम्ही काही कमी नाही आहात ट्विंकलजी. काय ना सर की यांच्या परफॉर्मन्समध्ये इतका इन्व्हॉल्व झालो होतो ना, मी स्वतःला सावरूच नाही शकलो. शुअर? काही हरकत नाही, मला अशा कॉम्प्लिमेंट्सची सवय आहे. अरे हो, एक मुलगी तुम्हाला भेटायला आली होती इथे. अरे कुठे गेली ही मुलगी? तुम्हाला शोधत आली होती इथे. मला भेटायला? हो, मी तिला तिथेच थांबायला सांगितलं होतं. ओके, बरं मी निघते. आय सी यू ॲट होम. बाय. ट्विंकलजी, पाणी. थँक्यू. बिट्टू, बिट्टू. येस सर. झालं असेल तर कामाकडे बघूया. येस सर. काहीही करून हे ऑडिशन सुपरहिट बनवायचं आहे. आय डू इट. आय होप हिने एजीला पाहिलं नसेल.
रोशनी, तू कधी आलीस? तुझं ऑडिशन कसं झालं? माझं ऑडिशन तर खूप छान झालं. चला, चांगलं झालं. पापाजी वाट बघत असतील, घरी निघूया. हा ठीक आहे. तू इतकी घाबरलेली कायस? मी नाहीतर ते ऍक्च्युली इतका एनर्जीवाला डान्स केला ना, त्यामुळे थोडी थकली आहे, बस इतकंच. अच्छा ते सर्व सोड, तुझ्या त्या खडूसोबत सगळं ठीक झालं ना? सोड ना, सर्व ठीक आहे. घरी जाऊया. ट्विंकलला कळायला नको की मला सर्व कळलंय, नाहीतर ती काही ना काही निमित्त काढून मला थांबवेल. मला घरी पोचताच पापाजींना सर्व काही खरं खरं सांगायला हवं, आकाशच्या बाबतीत. आता फटकवतोस, तुम्हाला काय बोलावतोस तू की तो मुलगा कर्नालला नाही आला, तर मग कुठून जन्माला आला तो? तुमच्या दोघांमुळे दार्जिनकडून मला काय काय ऐकायला लागलं. पण भाईजी, आम्ही लक्ष ठेवून होतो. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर नजर रोखून होतो. शपथ घेऊन सांगतो, कर्नाल मध्ये घुसणाऱ्या प्रत्येक गाडीची चेकिंग केली होती. पण एवढंच नाही भाईजी, सर्किट हाऊस पासून प्रत्येक गेस्ट हाऊस पर्यंत गेलो, पण तो कुठेच नव्हता. मग का आकाशात गायब झाला की जमिनीने गिळून टाकला? सर्वच्या सर्व नालायक आहात. आता मलाच मैदानामध्ये उतरावं लागेल. तो मुलगा उद्या नक्कीच कॉलेजला येईल ऑडिशन घ्यायला. उद्याच बघतो काय चीज आहे तो. पण भाईजी, दार्जिनी तर त्या मुलाला हात सुद्धा लावायचं नाही सांगितलंय. हो भाईजी. मग नाही लावणार हात. तसंही आजकाल लोक चालत्या फिरत्या रस्त्यावर गाडी खाली घेतातच ना. अगं ट्विंकल, आज सगळी नख घासून टाकणार का? ए रोशनी, डाळ तांदूळ बनवलेस की नाही? अगं किती वेळ लावशील? खायला काळ आणि भुईला बहारीचा. अगं कधीतरी स्वतःचे हात पाय हलवीत जा. ती एकटी मुलगी किती काम करेल मग. काय दिदा, कशाला त्रास करून घेतीयस? वाढते तर आहे ना सगळ्यांना जेवण. अगं हो, रोशनी, त्या मुलालाही बोलाव ग, बिचारा भुकेला असेल. हो दिदा, बिचारा माहित नाही कधीपासून उपाशी असेल. मी त्याला बोलवून आणते. 2-4 मिनिटं ना उशिराच घेऊन ये जरा त्याला. हा, मी पण जरा तयार होऊन येते. येऊ दे त्या खोटारड्याला खाली. असं जेवण देते की स्वतःच्या तोंडानेच खरं काय ते बोलेल. बी कम्फर्टेबल हा, आणि आतापासून आपलंच घर समज. शुअर. ये पोरा, ये जेवायला ये. बस माझ्याजवळ. मला तरी पाहू द्यात. असं आहे तरी काय तुझ्यामध्ये की मुली तुला पाहून पाहून बेशुद्ध पडतात. नाही दिदा, बेशुद्ध तर कोणी नाही झालं, पण काही जणांना वेड नक्कीच लागलंय. रोशनी, पोराचं जेवण तर घेऊन ये. उंट्यासारखी काय उभी आहेस? जा, जाऊन जेवण घेऊन ये. आणि ऐक, माझंही ताट सोबत तयार कर. हं? नील, काय अम्मा, एवढा मोठा झालोय मी, तरी तू डेली दूध देतेस. तू एवढा मोठा झालास तरी पण कार्टून बघायला आवडतं ना तुला? चल, बहाणेबाजी करू नको, घे अजून. तू कितीही मोठा झालास ना तरी माझ्यासाठी नेहमी असशील बाळ गोपाळ, ज्याचा दिवस रात्री 12 वाजल्यानंतर जेव्हा सगळे झोपतात ना तेव्हा सुरू होतो.
अगं अम्मा, जे सर्व करतात तेच मीही करू लागलो तर नील चौधरी आणि बाकी जणात फरक तो काय राहिला? अच्छा ठीक आहे, सगळं माहितीये मला, पण गाडी सांभाळून चालव, ठीक आहे? हो अम्मा. अच्छा नील, मला एक गोष्ट सांग, तू त्या पोराला जास्त तर मारलं नाहीस ना? म्हणजे मारायला तर पाहिजेच, म्हणजे जर कोणी आपल्या रोशनीबद्दल काही बोललं तर तू तोंड बंद करून गप्पा थोडीच राहणार आहेस. माझा तर जितका विश्वास माझ्या निळकंठावर आहे तितकाच विश्वास रोशनीवर सुद्धा आहे. नाही अम्मा, चिंता करण्यासारखं काही नाही. अरे म्हणजे रोशनी फारम भरायला गेली नव्हती ना? त्या पोराचं म्हणणं चुकीचं होतं ना? नाही अम्मा, रोशनी फॉर्मवाल्या रूम मध्ये होती. अच्छा, हो म्हणजे ती फॉर्म स्वतःसाठी घ्यायला गेली नव्हती. ती कम्मू आत्याची भाची आहे ना ट्विंकल, तिच्यासोबत गेली होती. चला ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात नाही आली, सुरेंदर भाऊनी रोशनीला सोबत का पाठवलं होतं? आता रोशनीचा भूतकाळ सगळ्यांपासून थोडीच लपलाय. अम्मा तू उगाच चिंता करत बसतेस. रोशनी खरंच साधी आहे आणि गरजेचं थोडीच आहे की गेलेला भूतकाळ परत समोर यावा. चला ठीक आहे, मी पण निळकंठधारीला हीच प्रार्थना करेन की जे काही झालंय ते पुन्हा परत कधीच न हो. बस बाबाजींना घरी येऊ दे, फक्त तोपर्यंत. आकाशजी, आज मी तुम्हाला असं जेवण देणार आहे जे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. काय सांगताय? तुमच्या 5 पिढ्या याच शहरात? वाव. बुवाजी, तुमचं जेवण. आकाशजी, हे तुमचं. थँक्स. खाणार रे. शुअर. एजे, आता लगेच जेवणावर तुटून पड. तसंही रोशनीने बनवलेल्या डाळीची चव काही वेगळीच असते. बैजू भैयाची तर फेवरेट आहे ही. रिअली? खायलाच पाहिजे. तुम्ही खा ना. अरे काय झालं? हा काय झालं? पाणी. पाणी. अरे रोशनी, पाणी तर आण लवकर. अगं पाणी घेऊन ये ना, बघत काय उभी राहिलीस? हो, खूप तिखट लागलं का? हे पकड. हळूहळू बेटा. पाणी. आणि पाणी. आता काहीही नाही होऊ शकत ट्विंकल. पापाजींबरोबर खोटं मी स्वप्नातही नाही बोलू शकत. चला ठीक आहे, खोटं नका बोलू, पण खरं पण नका सांगू.
असं का केलंस रोशनी? आता उगाच वेळ पांघरू नकोस. तू जाणून बुजून त्याच्या ताटात इतकं तिखट टाकलंस ना. यार, कोणी आपल्या पाहुण्यांसोबत असं बिहेव करतं का? जर तुझ्या पप्पाजींना माहित पडलं तर काय होईल? ट्विंकल, मला हेच हवंय की पापाजींना कळावं. त्यांना माहित पडलं पाहिजे की हा तोच मुलगा आहे जो मुंबईहून आलाय, ज्याला अज्जू भैया पूर्ण कर्नालमध्ये शोधतायत. हे बघ रोशनी, प्लीज कोणतंही पाऊल उचलण्याआधी परत एकदा माझ्याबद्दल विचार कर. तुला तर पप्पाजी माहीतच आहेत ना. जर त्यांना कळलं ना तर फार मोठा गोंधळ होईल. आणि अज्जू भैया तर तुला माहीतच आहेत. ते तर त्याला मारूनच टाकतील. आणि मारलं नाही तर ऑडिशन तर नक्कीच बंद करून टाकतील. मग माझं डान्सिंग स्टार बनायचं स्वप्नच राहून जाईल. अगं, जर तू नाही समजून घेतलंस तर कोण समजून घेईल? म्हणून यासाठीच मी खरं काय ते सांगणार नव्हते ट्विंकल. मला माहित होतं की तू अशाच प्रकारे मला इमोशनल ब्लॅकमेल करणार. पण आता नाही, आता काहीही नाही होऊ शकत ट्विंकल. पापाजींबरोबर खोटं मी स्वप्नातही नाही बोलू शकत. चला ठीक आहे, खोटं नका बोलू, पण खरं पण नका सांगू. हे बघा रोशनी, मी तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करू शकतो, कोणाला काहीही सांगू नका. आय नो मला खोटं बोलायला नाही पाहिजे. इनफॅक्ट मी तुमच्या डॅडना खोटं बोलणार नव्हतो. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मार्ग तर आपल्याजवळ बरेच असतात, पण त्यांच्यातून कोणता निवडायचा हे आपल्याच हाती असतं. तुमच्यासाठी एक क्षुल्लक खोटं आहे, पण माझ्यासाठी माझ्या पापाजींचा विश्वास, जो मी कधीच तुटताना पाहू नाही शकत. रोशनी, रोशनी, प्लीज कोणाला काही नको सांगूस. वातावरण बिघडून जाईल ग. एक सेकंड, तू तर आमच्यावर अशी चिडतेस जसं की आम्ही खूप मोठं पाप केलंय. एजी जर इथे राहतोय तर त्याचे तो पैसे देतोय, फ्री मध्ये नाही राहते. पूर्ण 50,000 दिलेत पापाजींना. ट्विंकल, जर पापाजींना हे खरं माहीत असतं ना तर ह्यांच्याकडून हे पैसे घेतलेच नसते. आणि आज ह्यांचं खरं रूप माहीत झाल्यावर 1-1 रुपया परत करतील. आणि ट्विंकल, तू आता काहीही कर, मी पापाजींना खरं काय ते सांगूनच राहीन. रोशनी, पापाजी, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. बोलणं जरा नंतर कर की. घे हा मिठाईचा डबा किचन मध्ये नेऊन ठेव. पण आणि पापाजी, हो ऐक, थोडीशी मिठाई आकर्षला सुद्धा देऊन ये. पापाजी, मला तुमच्याशी उंटासारखी काय उभी आहेस इथे? जाऊन वडिलांना पाणी घेऊन ये. बसली स्वतःचं रडगाणं घेऊन. पापाजी, अगं पाणी घेऊन ये ना. पापाजी, मला तुमच्याशी खूप रोशनी, महत्वाचं. ती दीदा तुला बोलवतीये. अगं ट्विंकल, पापाजींना बोलवतीये, चल ना. ट्विंकल, ट्विंकल, रोशनी, माझं ऐक जरा. बोल. दीदाने तुला नाही बोलवलं. मला तुला एवढं सांगायचं होतं की काही करण्या अगोदर माझा एकदा विचार कर. ट्विंकल, मी एकदा ठरवलंय की पापाजींना खरं काय ते सांगणार, तर मी ते सांगणारच.
या बाबतीत तू आधीच विचार करायला हवा होतास. रोशनी, पापाजी, त्यावेळी मी तुमच्याशी बोलायला आले होते ना, मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं होतं की ते तू यू टेल मी रोशनी, जर तुमचं स्वप्न तुमच्या समोर तुटू लागलंय आणि जर तुम्ही एखादं खोटं बोलाल, वन लाय, काय चुकीचं आहे त्याच्यात? या स्वप्नांचा आधार घेऊन मला मूर्ख बनवणं सोडून द्या. मला तुमच्या स्वप्नांशी काहीच घेणं देणं नाहीये. जर असंच आहे तर मला तुमच्याशी बोलण्यात काहीच फायदा नाही. जाण्यापूर्वी तुमच्या डॅडना सर्व खरं सांगतो. सोडा माझा हात. आकाश, सोडा माझा हात. ही काय पद्धत आहे? शिस्त नाही तुम्हाला? आय एम व्हेरी सॉरी. लुक, ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही मला काहीच चॉईस देत नाहीये. मी तुम्हाला समजावतोय पण तुम्ही माझं काहीच म्हणणं ऐकून घेत नाही. मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. रिलॅक्स. हे पहा, जर तुम्हाला खरं बोलण्याचा इतका शौक होता तर का बोललात पापाजींबरोबर खोटं? का त्यांना सांगितलं की इथे फॅक्टरी टाकायला आलात? पण खरं तर हे तुम्ही इथे डान्स करवून घेण्यासाठी आलात. हा, का खोटं बोललात? ते बिचारे तुमच्याकडून आशा बाळगून बसलेत आणि तुम्ही त्यांना धोका देताय. तुमचे पापा खूपच चांगले व्यक्ती आहेत. मला त्यांना हर्ट करायचं नाही. मी इथे एका ध्येयाने आलोय. आय हॅव गोल टू अचीव्ह आणि ते ध्येय पूर्ण करणं फार इम्पॉर्टंट आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला तुमच्या ध्येयाशी काहीच घेणं देणं नाहीये आणि तुमच्या ध्येयासाठी मी पापाजींबरोबर खोटं अजिबात बोलणार नाही. समजलं आता तुम्हाला? आय नो मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला चुकीचं वाटणार, पण मी काय करणार? बऱ्याच वर्षापासून मी जे स्वप्न पाहत आलोय आणि ते माझ्यासमोर तुटतंय. यू टेल मी रोशनी, जर तुमचं स्वप्न तुमच्यासमोर तुटू लागले आणि जर तुम्ही एखादं खोटं बोलाल, वन लाय, काय चुकीचं आहे त्याच्यात? आणि खास करून तेव्हा जेव्हा हे स्वप्न तुम्ही स्वतःसाठी नाही, कोणा दुसऱ्यासाठी पाहिलंय. चलशील माझ्यासोबत माझ्या वाटेवर? पेलू शकशील हा भार? बस करा तुम्ही. या स्वप्नाचा आधार घेऊन मला मूर्ख बनवणं सोडून द्या. मला तुमच्या स्वप्नाशी काहीच घेणं देणं नाहीये आणि तुम्ही काही सांगा, मी पापाजींना खरं सांगूनच राहीन. ठीक आहे, जर असंच आहे तर मला तुमच्याशी बोलण्यात काहीच फायदा नाही. हा, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. मला उद्या संध्याकाळपर्यंत टाइम द्या. मी माझ्यासाठी नवीन जागा शोधून काढेन आणि संध्याकाळ होता होता निघून जाईल. आणि हो, जाण्यापूर्वी तुमच्या डॅडना सर्व खरं सांगेन. आय प्रॉमिस. तुमच्या शांततेला मी हो समजू? दीदा, काय अर्धसत्य पण पूर्ण असत्य एवढंच असतं? जर खोटं बोलण्यानं कोणाचं भलं होणार असेल ना, तर काहीच हरकत नाहीये. मग ते अर्ध खरं असो किंवा अर्ध खोटं. अरे अज्जू, इतक्या डोक्यात राग घालून कुठे चाललास? काय सांगू मामा, त्या मुंबईवाल्या पोरानं माझं डोकं फिरवून ठेवलंय. आणि मामा, मी जर त्याला पकडलं नाही ना तर तुम्ही माझं नाव बदलून ठेवा.